भाजपाने नांदेड जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. नांदेड दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर संतोष हांबर्डे, तर नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी ॲडव्होकेट किशोर देशमुख यांची नियुक्ती केली आहे. आपल्यासोबत ॲडव्होकेट किशोर देशमुख आहेत. काय सांगाल भाऊ, भाजपाच्या वरिष्ठांनी पुन्हा तुमच्यावर विश्वास टाकला आहे, पुन्हा जिल्हाध्यक्षाची माळ तुमच्या गळ्यात घातली, काय पहिली प्रतिक्रिया? मुळात भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश नेतृत्वाने, जिल्ह्याच्या नेतृत्वाने सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला पुनश्च एकदा काम करण्याची संधी दिली. मी त्यांचा शब्दरूपी आपल्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. मला जेवढा आनंद झाला तेवढीच मला या जबाबदारीची जाणीव आहे. आणि अंत्योदय जे आमचे तत्व आहे, शेवटच्या माणसापर्यंत विचारधारा आणि शेवटच्या माणसाचा उद्धार करणे, त्यासाठी मी या संधीचा फायदा घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतो. तुमचं काम पाहता वरिष्ठांनी तुमच्यावर विश्वास टाकला आहे, मात्र अनेक जण जे आहेत ते भाजप जिल्हाध्यक्ष होण्यासाठी इच्छुक होते, त्यांची नाराजी आहे ती कशी दूर करणार? नाही, कुठल्याही पक्षामध्ये, कुठल्याही संघटनेमध्ये एखाद्या पदाची निवड होत असताना अनेक इच्छुक असतात. ते नॅचरल कोर्समध्ये असतं. पण भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वच विचारधारेला बांधील आणि संघटनेचे शिस्त पाळणारे लोक आहेत. कुणा एकाचा तरी शेवटी स्पर्धेमध्ये कुणाचा तरी एकाचाच नंबर लागेल हे सर्वांनाच जाणीव असते. आणि मी जरी जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी निवड झाली असली तरी माझ्यापेक्षाही अनेक जण सक्षम असतील. त्यामुळे त्यांना मोठेपणा देऊन, आदर देऊन, कार्यक्रमात संधी देऊन सोबत घेतल्या जाईल. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक लागणार आहेत, मोठी जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून आहेत. काय प्लॅन आहे भाजपाकडे जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्याकडे? मुळात भारतीय जनता पार्टी 24x7 काम करत असते. निवडणुका असो की नसो, बूथ लेवलपर्यंत पक्षाची बांधणी आणि सामान्य माणसापर्यंत पक्षाची विचारधारा आणि शासनानं केलेलं काम आम्ही पोहोचवत असतो. त्यामुळं आजच्या घडीला 24 तासात निवडणुकीला तोंडी जाण्याचं, फेस करण्याची ताकद भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राच्या या संघटनेमध्ये आहे. आणि यावेळेस या महिन्यापासून तर आम्ही पुन्हा वेगवेगळ्या अभियानाद्वारे शेवटच्या बूथ लेवलला सक्रिय होतो. बरं, स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकालानंतर भाजपाची काय परिस्थिती असेल जिल्ह्यात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा निकाल हाती आल्यानंतर भाजपाची काय परिस्थिती असेल? ज्या पद्धतीने तुम्ही तयारी दाखवताय, उद्या भाजपाची तयारी आहे, निकालानंतर काय असेल, भाजपाची चित्र काय असेल जिल्ह्यात? मी अति आत्मविश्वास नाही, प्रचंड विश्वासाने सांगतो की आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाणांच्या राज्याच्या नेतृत्वात आणि जिल्ह्यात अशोक चव्हाण साहेब, केराम साहेब आणि सर्वच आमदारांच्या नेतृत्वात आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येऊ. यात आम्हाला कुठली शंका किंवा दुमतच नाही, कारण जनभावना भाजपसोबत आहे. जर सोबळाचा नारा दिला तर भाजप सक्षम आहे का तेवढं? नाही, संघटनेमध्ये लढायचं कसं हे आमचे प्रदेश समिती ठरवते. ते जो आदेश देतील ते आपण अनेक निवडणुका पाहिल्यात, स्थानिक स्वराज्य पाहिल्यात, विधानसभा पाहिल्यात, लोकसभाही पूर्वी झालेल्या आहेत. स्वबळाचा नारा दिल्यानंतर आमचा शेवटचा कार्यकर्ता जो तोडून लढतो हे सर्व अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण आता जे ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेसने एक वेगळा फॉर्म्युला राबवला आहे. हर्षवर्धन सपकाळ असं आहेत की आघाडी करायची का नाही हे आम्ही स्थानिक काँग्रेसच्या नेतृत्वावर सोडून देणार आहोत. नाही, आता स्थानिक स्वराज्यामध्ये आपण काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत असताना पाहिलं की कुठे ते एकत्र लढतात, अनेक जागी ते स्वतंत्र लढतात. पण त्यांच्याशी कसं फेस करायचं, त्यांच्या विरोधात काय रणनीती ठेवायची हे आमची प्रदेश समिती ठरवते. आम्ही जिल्हा स्तरावर त्यांच्या विरोधात सक्षमपणे लढणार आणि त्यांच्या विरोधात आम्ही मोठा विजय संपादन करणार एवढं सांगतो. मग एक प्रश्न आहे, विधानसभा निवडणुकीत नामदेव आयलवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांना प्रहारच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर प्रहारचे तालुकाध्यक्ष शंकर कुंटे यांनी असा आरोप केला की अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्यासोबत बोलणी झाली, मॅनेजमेंट झालं आणि आमचा उमेदवार पळवला, स्टेजवर घेतला. काय सांगाल जिल्हाध्यक्ष? मुळात मला हा प्रश्न पडला की विधानसभा होऊन 5 महिने झाले, तोपर्यंत कुठलीच चर्चा झालेली नाही. आज वन फाईन मॉर्निंग त्यांना हे का आठवत आहे? असे निखालस आरोप हे स्टंट करण्यासाठी आहेत. चव्हाण साहेबांना याची गरजच नव्हती. त्यांचं नेतृत्व आणि भाजपची संघटना यावर मोठा विजय आम्ही संपादन केलेला आहे. आणि अनेक जागी प्रहारचे उमेदवार उभं टाकले, त्यांची काय अवस्था झाली, जे लढलेत त्यांचे सांगतोय मी. आणि हा फक्त स्टंट आहे असं कुठल्याही उमेदवार, मी मध्ये क्लिप ऐकली एक आपल्या माध्यमातून, त्यात सांगतात की महाराष्ट्रात भाजपने असं केलं. काही आकडेवारी द्यावी त्यांनी की किती जागी महाराष्ट्रामध्ये विड्रॉल केलेले आहेत, त्यांनी कुणाला उमेदवारी दिली, त्यांच्यात काय नाराजी झाली, त्यांचा विड्रॉल का झाला,
हे सगळं लपवण्यासाठी, किंवा आता आपण एक मध्ये क्लिप ऐकली की दौऱ्यावर लक्ष्मण हाके आले असताना ज्यांनी विड्रॉल केला तर त्यांच्या गाडीत आहेत, आणि मग त्याचा राग धरून कदाचित एक वादळ करणे, त्यांच्या विरोधात वातावरण करणे यासाठी ते बोलले असेल. त्याला एवढं काय सिरियसली घ्यायचा विषयच नाही, कारण महाराष्ट्राला माहित आहे की असा कुठलाही प्रकार घडलेला नाही. निश्चित आपण बघतोय हे होते नांदेडचे नवनिर्वाचित उत्तरचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, ज्यांनी आपल्याशी संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, ट्यून इन मराठी, अर्धापूर, नांदेड.